जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे तुम्ही संभाळले संती निरसली खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळाता न करू शके तुम्ही सांभाळली संती भय निरसली खंती विटाळा विटाळा ध्येयं सदा परिभवग्न निष्ठतो
तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरणं प्रत्यातिरं प्रणतपालभवादिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं वंशी विभूषित कराधवनीरदावा पीताम्बरा तरुणबिम्ब फलादरोष्टं प्रणेन्द्र सुन्दर मुखादरविन्दनेत्रं कृष्णापरं किमपि तत्त्वमहं न जाने पाण्डुरङ्गा मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनि विशेष अत्यादरु विवेकावरु एरवितरी मूर्खु जालो असे अविवेकु परिसंत कृपादीपको स्वज्वल हसे जन्मालो त्याची आजी फळ झाले साची तुम्ही संभाळले संती भोज निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी शिवेंद्र निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबरा यांचा चरणाचा 8 अक्षरी लिहिल्या पद्धतीचा गोड असा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. अभंगामध्ये एक प्रतिपाद्य विषय असतो. श्लोक असो, ओवी असो, अभंग असो, काव्य रचनेमधला कुठलाही प्रकार असो, हा साहित्यशास्त्राचा विषय. त्याच्यामध्ये एक प्रतिपाद्य विषय मेन असतो. तो प्रतिपाद्य विषय वक्त्याला सापडला पाहिजे. या अभंगामध्ये नेमका प्रतिपाद्य विषय नेमका गाभा कोणता आहे आणि तो प्रतिपाद्य विषय वक्त्याला सापडला की त्यानं त्याला पकडलं, मग बाकीचे चरण त्या गाभ्याला किंवा त्या प्रतिपाद्य विषयाला फक्त सपोर्ट करणारे असतात. विडावा विडावा
मग तो त्याच्या भोवती खेळत असतो. जुन्या काळामध्ये मळणीची पद्धत होती. मशनी नव्हत्या त्यावेळेस, मशनी नव्हत्या, खळ असायचं आणि खळ्यामध्ये मध्ये तिवडा असायचा, बरोबर. एक मोठं लाकूड रोवलेलं, त्याला काय म्हणायचे? तिवडा. आता कुठल्या पिढीला जर सांगितलं तेवढा तर ते म्हणते केवढा, त्याला तेवढा काय माहित असतं. हा, ते विचारणार तेवढा पण केवढा, ते सांगता नाही येणार, ते विसरले. जुन्या लोकांना माहिती आहे त्याचं नाव तेवढा होतं. तर तेवढ्याची अशी खासियत होती, त्याला पाठ धरलेली अशी जनावरांची, बरोबर. अशी लाईन लावली, सगळे जनावर फिरायची. ती कंस तोडत, जनावर फिरून 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 तिथंच येणार, पण तेवढा जनावर बदलली जातील. एखादं गळालं, एखादं बसलं, त्याला बदललं जाईल, मालक बदलला जाईल, कंस बदलले जातील, सगळं बदललं, पण ते मधलं बदलत नाही. त्याचं नाव तेवढा. आणि पक्षामध्ये आता ऐका, या सगळ्या जनावरांना एका लाईनीमध्ये चालवतो तो म्हणजे तेवढा. तो जर मोडला आणि तो जर हल्ला तर जनावर एका पाटात चलत नाही चलत. हा मेन आहे. साहित्य शास्त्रामध्ये असा विषय, एखाद्या विषयाची उकल करायची असेल, एखाद्या विषयाला करेक्ट वक्त्याला न्याय द्यायचा असेल, त्या विषयाला न्याय मिळावा असं वाटत असेल तर वक्त्याला आधी प्रतिपाद्य विषय नावाचा तेवढा सापडावा लागतो. प्रतिपाद्य विषय निराळाच राहतो. अभंगाला उभी म्हणतात आणि वक्ता दुसऱ्याच गोष्टीवर गेलं बोलत राहतो. मग त्यानं होतं काय माहितीये का, ते व्याख्यान आहे ना माणसांना रुचत नाही, ऐकू वाटत नाही. आता सगळे सारखे नसतात, समोर बसलेले काही माणसं विद्वान असतात. वक्त्यानं माणसांना कधी समोरच्या लोकांना मूर्ख समजायचं नाही. आलं त्याचं कारण आहे. आदरणीय वैकुंठ वाशी जगन्नाथ अण्णा पवार एक वाक्य बोलायचे विलास महाराज, समोर बसलेल्या व्यक्तींना वक्त्यानं कधीही वेळ समजायचं नाही. त्याचं कारण आहे, बसलेल्या लोकांचा गाठापाठ असतो, कोणाची ज्ञानेश्वरी कंठस्थ असते. बसलेल्यांचे गाठे पाठ असतात, टाळ करायचे फक्त अभंग पाठ असतात, गाठे नसतात, मोजके अभंग पाठ असतात. पण तुमचे गाठे पाठ, यांचे कमी कमी अभंग पाठ, पण कीर्तनकाराचे फक्त तुकडे तुकडे पाठ, काही नसतं त्याच्यापुढे. पुढल्या वाक्यांना सांगायचे, बसलेल्यांचे गाथे पाठ, टाळ करायचे अभंग पाठ, कीर्तनकाराचे फक्त तुकडेच पाठ, आणि याच्यात तर काहीच जमत नाही तो दिल्लीचा मालक. हे संप्रदायाचं दुर्दैव. म्हणून आहे का, वक्ता ज्या विषयाकडे निघलेला आहे, जगद्गुरु तुकोबऱ्यास किंवा ज्ञानोबऱ्यास, लक्ष देऊ नाही का, त्या अभंगामध्ये जगद्गुरूंना नेमका कोणता विषय प्रतिपाद्य करायचा आहे त्याच विषयाला हात गेला पाहिजे, विषय भरकटला नाही पाहिजे. तुकोबऱ्यांना प्रतिपाद्य करायचा एक विषय, तो अभंग तयार होत असताना जगद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये नेमक्या कुठल्या भावना होत्या, काय सांगायचं होतं, त्या भूमिकेमध्ये कीर्तनकारांना उतरावं लागतं, त्याच भूमिकेमध्ये उतरावं लागतं. एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या नायकाला एखादा ऐतिहासिक पात्र रंगवायचा असेल तर डायरेक्टर त्याला त्याची स्टोरी ऐकून घालत असतो, त्याला त्याचे डायलॉग शिकवत असतो. पण ते पात्र जर त्याला नाही जमलं तर डायरेक्टर सांगत असतो, तू मी कोण हे विसरून जा, तुला पात्र जे करायचे त्याच्यात उतर आणि तू स्वतःला ते समज. काही काळात त्यावेळेस तुला त्याला न्याय देत आहे. तसं प्रतिपाद्य जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग घेत असताना, त्या शब्दांचा आधार घेत असताना नेमकं त्याच विषयाला आपल्याला स्पर्श झाला पाहिजे असं वाटत असेल ना, तर साहित्यशास्त्र सांगते त्या भूमिकेमध्ये उतरायचं. आणि मग त्या भूमिकेमध्ये उतरल्यानंतर, प्रतिपाद्य विषय हातामध्ये आल्यानंतर साहित्यशास्त्र सांगते नेमकं त्या विषयाला अनुसरून वक्त्याचं व्याख्यान झालं की त्या विषयाला न्याय मिळतो. अन्यथा
निवडलेल्या विषयावर अन्याय होतो. आपल्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय सगळा अभंग एकाने काय जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संधी भयने रसली कंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संधी भयने रसली कंती. पुढे ऐका तुका म्हणे काळ आता न करू शके बोल का याला तेवढा म्हणायचं अभंगाचं एक चरण फक्त इथंच येऊन टेकलं पाहिजे. जन्माला आलो त्याचं आज सार्थक झालंय असं मनोमन वाटतंय. त्याचं कारण तुम्ही कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो कशामुळं तुम्ही संभाळले. माझ्या जीवनातली भय खंती निरसन गेली संपलं. हे भयही संपलं आणि खंतीही निरसन झाली. याचं कारण काय तुम्ही संभाळले म्हणून शेवटचं टोक आता जीवनामध्ये ज्या सर्व जगताला जीवनाच्या काळाची भीती तो काळ सुद्धा आता माझ्यावर बळ करू शकत नाही. उलट माझा काळाला धाक आहे दरार आहे. याचं कारण काय तुम्ही संभाळले. सगळा अभंग जो खेळतोय ना फक्त या तुम्ही सांभाळले संते याच मिळाला. जीवन जगत असताना अमूल्य असं मानवी जीवन जगत असताना काही गोष्टी अत्यंत लक्षात ठेवणं गरजेचं. जन्माला आल्यानंतर शास्त्रीचे वाक्य खूप सांगतात सुंदर. जन्माला आलात ना चांगली गोष्ट आहे. जन्माला आला तर काहीतरी करून मारा तसंच मरून मारा. गोड वाक्य त्याच्यामध्ये खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. जन्माला आलात ना तिथे आलात चांगली गोष्ट आहे पण तसंच म्हणून नका काहीतरी करून मारा. मग काय करा एक तर चांगलं तरी करा नाही तर एक तर वाईट तरी करा म्हणजे नाव तरी राहील. दोन गोष्टी अमूल्य असा वेळ जीवनामधला जी माणसं स्वतःसाठी देतात एक क्षण सुद्धा विकत घ्यायचा म्हणतात तर करोडो रुपये घेतले तरी एक क्षण सुद्धा शिल्लक नाही. कधीच तुम्हाला एक क्षण विकत मिळत नाही. या जगामध्ये सगळं विकत मिळतं पण वेळ विकत मिळत नाही. तुम्ही ऐकत नाही का यमासी तिथं किती पैसा फेकला तरी तिथं वेळ मिळत नाही. त्यामुळे जीवनामध्ये एक क्षणाचा वेळ जगाला देण्यात असल्या आणि जगाचं कुठीत बसण्यापेक्षा तो वेळ आपल्यासाठी खर्च करा. तो कामाला येईल. इतकं गोड की त्या जगण्याचा जगाला नाही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जग काय घेऊन बसला तो जगाचा स्वार्थ आहे तोपर्यंत जग तुम्हाला चांगलंच म्हणतो. ज्या दिवशी तुमच्याकडचा स्वार्थ संपला त्या दिवशी जगाच्या दृष्टीत तुमचे मूर्ख होईल. जगाला तुम्ही गोड झाला इतकं गोड झाला की आयुष्याच्या एका टप्प्यावर गेल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनाचं सिंहावलोकन करा आपल्या जीवनाचं आत्मचिंतन सिंहावलोकन आपणच करावं आणि आपल्या जीवनाचं आत्मचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनाचं आपल्याला कौतुक व्हायला याला जीवन म्हणतात. आपण जीवन कसं जगलो ते आठवा. कधीतरी निवांत संध्याकाळी एका दिवशी बसा आणि सुरुवातीपासून स्मरण करा त्या दिवसापासून आणि ते जीवनपट आपल्या मनपटलावर त्याच्या स्मृती जाग्या केल्यानंतर
त्याचा अभ्यास झाल्यानंतर आपण जीवन कसं जगतो याचा आपल्याला स्वतःला अभिमान वाटावा, आनंद वाटू नये. विडाभाव विचार तुम्ही कसं झालं नाही, तुम्ही कसं जगलात याचा शुद्ध असा फक्त आपलं मन आहे. त्याच्यात काहीच नाही. त्याच्यात एक गाणे बघा, चित्रपटाचं आहे, म्हणजे बोल आहे. भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण आरसा कधी खोटं बोलत नाही. आणि सगळ्यात मोठा आरसा ऐकवलं मनासारखा असतो. आपण कसे आहोत, आपण जीवन खरंच कसं जगत आहोत, आपलं जीवन सार्थकी लागतंय का, व्यर्थ चाललंय, आपला चाललेलं मार्गक्रमण कसं आहे, आतापर्यंत आपण केलेली वाटचाल योग्य आहे का, वर्तमान काळात करत असलेलं योग्य आहे का, भविष्याची वाटचाल आपली दिशा योग्य आहे का, साध्याच्या दिशेने आहे का, या तिन्ही गोष्टीचं परीक्षण करायचं असेल तर मनासारखा आरसाच नाही. विडालाव सिंहावलोकन जीवनाचं करत नाही, आपल्या जीवनाचं चिंतन करत नाही, आपल्या जीवनाचा कधी विचार करतच नाही. अरे कधीतरी स्वतःच्या जीवनाला गांभीर्याने घ्या, खरंच गांभीर्याने घ्या आणि विचार करा, आजपर्यंत जी वाटचाल माझ्या जीवनाची झाली ती खरंच योग्य होती का, काही गोष्टी चुकल्या, त्या का चुकल्या, आता मी त्या चुकू नये याच्यासाठी मी काहीतरी करतोय का, याला आत्मचिंतन. जीवनामध्ये सरळ चालणारे माणसं असेल तर अवलोकन करणारे माणसं असेल, शहाण्या माणसाचं लक्षण आहे अवलोकन करणं. शास्त्रामध्ये सिंहावलोकन नावाचा न्याय सांगितलेला असणार, सिंहावलोकन नावाचा सांगितलं. त्या न्याय सांगण्यासाठी शास्त्रानं जंगलाचा राजा सिंहाची निवड केली. कारण गुण घ्यावा लागतो, एखाद्या वस्तूमधला न्याय सांगायचा असतो. त्या सिंहाची एक सवय शास्त्र असते. काय सवय त्याची, चालताना तो असा चालतो महाराज, असा डोलदार आणि वजनदार चालणार. डिस्कवरी चॅनलवर बघा, बघायला गेलं त्याचं चालणं जास्त होतच नाही. जंगलाचा राजा आहे, चालणार मार्ग, दिसणार मार्ग, सगळ्या गोष्टी वजनदार आहे. धावत नाही एरवी, त्याची एक खासियत आहे का, एरवी विनाकारण धावत नाही. आणि शिकारीच्या टायमाला मात्र लोक बसत, संपूर्ण ऊर्जा आणि पावर फक्त तेवढ्याच वेळेला वापरतो, एरवी पावर खर्च करत नाही. हे मोठ्या माणसाचं लक्ष. कुठेही जोर काढायचा, ओटसूट कुठेही जोर काढायचा नाही, तर साताऱ्या काळातील बुडासही उपदेशशिवाय राहायचं नाही. चालत असताना त्याची एक सवय, 50 पाऊल चलत गेला, थोडं अंतर चलत गेला की त्याची सवय थांबतो. असा बदनाम काही लोक त्यालाच नाही, पण त्याची सवय तेवढंच अंतर आणखी तेवढे जोरदार चालतो. पुढे चालत नाही, त्याचा टाइम झाला तेवढं अंतर झालं ते पुन्हा थांबतो आणि पुन्हा बघतो. शास्त्रकारांनी ही सवय त्याची पाहिली आणि या न्यायाला सिंहावलोकन न्याय दिला. का, जी माणसं जीवन जगत असताना आयुष्याच्या काही टप्प्यावर जाऊन थांबली की जी माणसं आपल्या पाठीमागल्या आयुष्याचं आत्मचिंतन करतात, अवलोकन करतात, काय चुका झाल्या,
काय योग्य झालं याचं अवलोकन करणारी माणसं येणाऱ्या काळात चुका करत नाही. नामदेव महाराज काय म्हणले ऐकलं? धन्य धन्य ते लोचन नित्य करती धन्य धन्य ते लोचन. बाकीचे लोचन धन्यच नाही. जे लोचन फक्त पुरेच बघतील का लोकांच्या बांधापर्यंत टिकवतात. त्याचं कसं आलंय त्याचं कसं आलं ते पुढं बघणारे लोचन आहेत का फक्त जगाकडे बघणारे जे लोचन आहेत का धन्य नाही ते. नामदेव महाराजांना ते लोचन धन्य. धन्य धन्य ते लोचन कोणते? नित्य करते अवलोकन. स्वतःच्या जीवनाचा अवलोकन सिंहावलोकन करण्याची सवय ना महाराजांना धन्य आहे. आणि मग ते अवलोकन केल्यानंतर पण काही जीव असेल ना मला सामान्य जीवाला आपलं अवलोकन केलं तरी त्याला कळत नाही नेमकं काय झालेलं आहे पाठीमागे. कारण माणसं विचित्र आहे. माणसं पाठीमागे किती जरी चुका झाल्या तरी ते म्हणतात का आम्ही सगळं चुकीचं केलेलं आणि पाप केले. अजिबात नाही. लोकांना सवय पाप झाकून ठेवायचं पुण्य लोकांना सांगायचं. पण शास्त्र म्हणते असं नाही करायचं. उलट झालं हे. तुम्हाला पाप संभव वाटत असेल तर जगासमोर तुमचं पाप उघड करा आणि पुण्य झाकून ठेवा. पुण्य फळाला यावं वाटत असेल तर ते झाकलं पाहिजे. त्याचा परिपाक व्हावा वाटत असेल ना त्याला झाकून ठेवलं पाहिजे. आणि पाप संभव वाटत असेल तर पाप झाकायचं नाही ते उघड करायचं. जगामध्ये उघड केलं की लोक चमडीत असते तर संपत असतो. ते संपत असतं. आपण उलट करतो. आपण झाकून काय ठेवतो? उघड काय करतो? ज्ञानमुलानंतर असं नाही करायचं. शेतकऱ्याला जर वाटत असं ना त्याचं बीज चांगलं तर तरीच वापावं. त्याला ते झाकावं का उघड करावं? मग रासनी कशाला? त्याच्यासाठीच आहे. जे बीज जमिनीमध्ये झाकलं गेलं 2-4 दिवस त्याचा परिपाक झाला की त्याच्यामधून तरतरीत कोंब निघतो. तसं केलेलं पुण्य झाकून ठेवलं जगाचं उघडं नाही केलं की काही दिवसानं त्याचा परिपाक होत असतो. पुण्य लगेच फळाला येत नसतं. त्याचा परिपाक व्हावा लागतो. पुण्य फळले बहुत
म्हणून पाठीमाग काय केलं ते कळालं पाहिजे, अवलोकन केल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, ते लक्षात आल्यानंतर ते झाकून नाही ठेवलं पाहिजे. माणसं चुकीचे वागतात, माणसं स्वतःच्या चुकाचे वकील असतात आणि दुसऱ्याच्या चुकाचे जज असतात. कळतंय का तुम्हाला? दुसऱ्याच्या चुका म्हटलं की माणसं जज असतात. 0 मिनिटात न्याय लागेल, मूर्ख आहे ते, एका मिनिटात न्याय लागेल. दुसऱ्याच्या चुकाचा न्यायाधीश आणि आपल्या चुका म्हणलं की त्याचा वकील. अशी आहे. म्हणून अज्ञान अज्ञानच राहिले, ज्ञानात रूपांतर झालंच नाही. त्याचं कारण हेच आहे. ज्या दिवशी मी अज्ञानी आहे ते तो मान्य करल ना, त्या दिवशी त्याची ज्ञानाच्या पहिल्या पायरीवर पाय पडेल. मान्यच करत नाहीत काही माणसं मी अज्ञानी आहे, काय करावं, कशी ज्ञानाला सुरुवात होईल? अरे मला काही कळत नाही हेच त्याला कळत नाही, आता काय करावं मग? ज्या दिवशी त्याला कळत ना मला काही कळत नाही, त्या दिवशी ते शहाणं झालं. काही काहींना कळत नाही, पण आयुष्यभर मला कळत नाही, ते मान्य करत नाही, तसा दगड मरतो, काही उपयोग नाही. मान्य करा, मान्य करा. मी तेव्हा अनाथ अपराधी तुझ म्यानात विले नाही ग देवाचे कृपाने दे मायवा. नाही ऐकले गायले गीत धरिली लाज सांडिले गीत नावळे पुराण वैसले संत गेले बहु पर्यंत. मान्य करावं लागेल. अर्जुन काय म्हटलं दुसऱ्या अध्यायामध्ये? अर्जुनाचं हे चुकलं विलास महाराज. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला बोलूच देत नाही, त्याचंच मांडायला. कुळाचे धर्म काय असतात ते अर्जुन देवाला सांगतोय. अधर्मा विवाद कृष्ण प्रदर्शन ते कुलस्त्रियः स्त्री शूद्रष्टा सुभाषणे जायते वर्ण संकर संकरो नरकायैव कुलज्ञाना पुरुषश्च पतन्ति पितरो हेषा लुप्त बिंदोदक प्रिया. ते पुन्हा सांगितलं पाहिजे, देवाला सांगायला पाहिजे होतं का अर्जुनानं देवाला? कळते? पहिल्या अध्यायामध्ये श्री भगवान वाच्य नाहीच. ऐका अर्जुन महाराज, देव बोललाच नाही. बोलला कसा नाही, यानं बोलूच दिलं. कोण? अर्जुन अज्ञान मानायला तयारच नाही. अर्जुनच देवाला ज्ञान सांगायला. कुळाचे धर्म असे देवा, कुळ धर्म याला म्हणतात, कुळाचार त्याला म्हणतात. देव म्हणते तुला कळलं तूच बघ, मी गप्पोस. काय करावं? देव म्हणते याला एवढं कळतंय मग जमीन सोडून बसते. देव गप्प बसते, काहीच बोलते नाही, बोल. आणि मग सगळा अध्याय संपला. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतं. शास्त्र असं सांगतंय, मोठ्या माणसाच्या समोर थोडा वेळ देवा, थोडा वेळ बोला, पण 2 मिनिटाच्या वर गेल्यानंतर तुमच्या बोलण्याला ती व्यक्ती काहीच प्रतिसाद देत नसेल तर समजावा आपण मूर्ख आहोत. विठाला विठाला. कळलं का? मोठ्या माणसाच्या समोर एक तर कमीच बोलावं, बोलूच नाही. जर बोलायला लागला 2 मिनिट झालं तुम्ही बोलत आहेत पण समोरचा मोठा माणूस तुमच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नाही, त्यावेळेस समजायचं आपलं काहीतरी चुकतंय, आपण गप्प बसलं पाहिजे. हेही त्याला कळत नसेल तर तिथं त्याची मूर्खता शिकवते त्या माणसाच्या. अर्जुनाच्या लक्षात आलं, एक अध्याय पूर्ण झाला तरी देव माझ्याशी काहीच बोलत नाही, याचा अर्थ माझं काहीतरी चुकतं. मी अज्ञान मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे, सुरुवात 3रा श्लोक. आणि मग अर्जुन देवा पुढे सांगतो, कार्पण्य दोषो पाहता स्वभाव पृच्छामि धर्म समुचितं यश्रेयशा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अंशादि मां प्रपन्नम्. देवा चूक झाली माझ्या बुद्धीवर कारण आले. एक अध्याय झाला तरी मी तुला बोलवलं नाही,
माझा मूर्खपणा मला कळालाय, पण आता माझा अज्ञान मला कळालंय, माझा मूर्खपणा मी जाणून घेतलाय, मी गप्प बसतो आणि शिष्य असते हमेशा अभिमान. मी आता तुझा शिष्य आहे, मी कमीपणा घेतो, आता मला ज्ञान दे. काय सांगतो मी तुम्हाला? ज्या दिवशी तुम्ही तुमचं अज्ञान, तुम्ही तुमचं पाप, तुम्ही तुमच्या चुका सद्गुरूच्या समोर, संतांच्या समोर मान्य करताना, त्या दिवशी तुमच्या उद्धाराची सुरुवात. विडाला विडाला तीन जागेवर कधीच खोटं बोलायचं नाही. सगळ्या जगाला खोटं बोलायचं, पण तीन जागेवर खोटं बोलायचं नाही, आत्मका. नंबर 1, डॉक्टर जवळ कधीही खोटं बोलायचं. तुमचा गुप्त रोग तुम्ही जगापासून लाज वाटते म्हणून सांगता, मान्य आहे. तुमचा रोग जगाला सांगायची तुम्हाला लाज वाटते, जगापासून लपवा, जगाला खोटं बोला, पण त्या रोगाच्या बाबतीत कुणाजवळ खोटं बोलू नका. कारण डॉक्टर जवळ जर तुम्ही लबाड खोटं बोलला, पण तुमचं झाकून ठेवला रोग तुम्हाला जगात कोणीच वाचवू शकत. तुम्ही कोणालाही खोटं बोला रोगाच्या बाबतीत, पण डॉक्टरला कधी खोटं बोलायचं नाही. का? कारण तोच तर रोगाचं निरसन करणार आहे. त्याला खोटं बोलून काय करणार आहे? डॉक्टरला एक खोटं बोलायचं नाही. नंबर 2, वकिलाला एक कधी खोटं बोलायचं नाही. का? कारण तुम्हाला सोडवणारा कोण? तुमची केस ज्या वकिलाकडे, त्या वकिलाला जे घडलंय, खरंही घडलं असू द्या, पण त्याला सत्य वृत्तांत सांगा, त्याच्यातून काढण्याची कला त्याच्याकडे असते. खोटं सांगू नका, तुम्ही फसा. एक डॉक्टर, नंबर 2 वकील, आणि नंबर 3 सद्गुरू. संतांकडे आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर पाप झाकून ठेवायचं नाही. डॉक्टर जवळ रोग झाकायचा नाही, वकिलाजवळ गुन्हा झाकायचा नाही, आणि सद्गुरू जवळ पाप झाकायचं नाही. विडाला विठाला विचित्र आहे. ते बघायला जावं अवलोकन करून काय काय झालं ते सांगतो. ते म्हणतात काय सांगू, काय मी चुकलो गा, मागे मी नवे ठिकाण, नकळेची पाप पुण्य तो माझा आठवणा. पाप घडलं का पुण्य घडलं, अवलोकन केल्यानंतर हेही कळत. आता काय सांगणार, कसं सांगणार, अवलोकन करून काय करणार, पण करावं लागेल. ते अवलोकन केल्यानंतर, ते जीवन पाहिल्यानंतर, आपण जगलेलं जीवन पाहिल्यानंतर, आपण जीवन कसं जगलो याचा आपल्याला स्वाभिमान वाटावा. खंत वाटावी आपल्या जीवनाची. आता तुम्ही 60च्या वयामध्ये, 70-80च्या वयामध्ये, तुम्ही 60च्या वयामध्ये, या वयामध्ये तुम्ही तुमच्या पहिल्यापासून जीवनाचा विचार चिंतन केल्यानंतर आपण जीवन असं जगलो याचा तुम्हाला अभिमान वाटावा का लाज वाटावा? बोला. महाराज जीवनाचा विचार करा, चिंतन करा. आपण पहिल्यापासून काय काय दिवे लावले. एका दिवशी निवांत डोळे झाकून जरा विचार करा काय काय कोणाला केले. मग आपण जीवन असं जगलो, आपण जीवन कसं जगलो याची आपल्याला आपलीच आपल्याला लाज वाटावी का आपल्याला स्वाभिमान वाटावा? कसं जीवन जगावं? बोला काहीतरी कसं जगून तर नाही करायचं. आपल्या जीवनाचा आपल्याला अभिमान वाटावा का लाज वाटावी? तर ते काहीच वाटू नाही. तुम्ही जसे दिवे लावले तसं होईल. चांगलं जीवन, दिव्य जीवन जगलं असलं तर तुमची तुम्हाला अभिमान वाटेल, आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी फालतू गेलेल्या असल्या तर तुमचीच तुम्हाला लाज वाटेल. विडाला विडाला जर तुमच्या जीवनाची म्हातारपणी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या जन्माची जर तुम्हाला खंत वाटत असेल, खंत, बापरे काहीच घडलं नाही, सगळं चुकीच्याच गोष्टी घडल्या, तारुण्याच्या मस्तीमध्ये, तारुण्याच्या मदामध्ये काय काय करून बसतो कळलं नाही, तर चुकीचं झालं, जन्म वाया गेला, व्यर्थ गेला. तो
पुढच्या जीवनाची तुम्हाला खंत वाटत असेल तर महाराज म्हणतात खंती ते नकारा होणे गाढव दिव्य जन्म मिळवायचा असेल म्हणजे कर्म पण दिव्य करायचं त्याच्या दिव्य कर्माचा दिव्य जन्मासाठी सूचना श्रीमदान गेहे योग प्रश्नोरिजायते ज्ञानमय तुम्ही मला जीवन कसं नाही पाहिजे मुदतीच्या प्रति उमटे अवलित ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशो तैसी दशेची वाटण पाहता वैसे गावा बालपणीच सर्वज्ञता वरी दया पाप्याला नाही मिळत खंत करणारा नाही मिळत खंत करणारा होणे गाढव कुटारा विडावा विडावा खंत नाही वाटली पाहिजे आपल्या जीवनाची आपलीच आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे कधीच तुकोबरामध्ये माझ्या जीवनात अवलोकन केल्यानंतर माझी मला लाज नाही वाटली कवतुक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे चिंतन केल्यानंतर असं काय म्हणजे का अवलोकन करणाऱ्या महात्म्याला क्रीडा ज्ञान असताना तो कसं उपाय काय काही चूक होते मी विचार करणार आहे मनगटाला धरून भांडण्याची ताकद असते त्याच्यामध्ये काही चुकत झाली नाही आयुष्यामध्ये तर तो कशाचा भोग घेतो माहिती केला म्हणजे मला आठवतं मी चुकीचं वागलेलोच नाही पावलं असेल बरोबर नाही आपल्याला मनावर देवाला असेल चुकलेलोच नाही म्हणू शकतो का पण काय म्हणू शकतो आपल्याला जे वाटायला येईल ते बघावं लागतं
पण काय केलं मग गेलं आठवत नाही का तुला? मग कशाचा भोग आला तुला? नाही आठवत. नकळीची पाप असं नाही. देवाची जरी चूक झाली कर्मात काही तर देवाच्या मंद करण्याची ताकद आहे. मांडव्य नावाचा विषय असा तेजपुंज महात्मा, सामर्थ्यवान बलवान तपश्चर्येचं तेज ज्ञानाकडे असले. त्या राज्यामध्ये चोरी झाली. चोरांनी दरोडेखोरांनी राजाच्या राजकोषावर दगडा मारला, लुटलो आणि ते दगड घेऊन पळाले. सैनिकांनी त्या चोराचा पाठलाग केला. चोर पुढे पळत होते, सैनिक मागे पळत होते. चोरांच्या लक्षात आला कितीही धावलं तरी आपण पकडल्याशिवाय हात नाही. त्यांना अंदाज आता आपण वेगळं कसं तरी पद्धतीने सुटलं पाहिजे. चोरांनी जवळचं सगळं जे धन होतं ना, ते द्रव्य होतं ना, मांडव्य ऋषीच्या आश्रमापासून पळत होते. मांडव्य ऋषी दिसले, यांनी सगळे धनाचे गाठोडे उचलले आणि मांडव्य ऋषीच्या आश्रमात टाकले. आपल्याला काय माहिती काय झालं ते विचारा. त्याच्या ज्ञानामध्ये बसलेला पाठीमागून राजाचे सैनिक आले आणि इकडे तिकडे पाहिलं तर धनाचे गाठोडे कुठे मिळाले? मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये समोर मिळाले. गाडी वाढून काय बसला, डोळे झाकून काय बसला. रात्री चोऱ्या करतो, दिवसा डोळे करून बसतो. मांडव्य ऋषी म्हणजे बाबू मला काय संबंध आहे? काय संबंध आहे? हे धन राजाचं आहे, राजाच्या राजकोषाचे. तुझ्या आश्रमात कसा? महात्म्यानं सांगितलं मला याच्यातलं काहीच माहित नाही. आता करून सोडून उघडं पडलं म्हणून माहित नाही म्हणतोस काय? शब्द धरला आणि राजाच्या समोर न्यायनीतीचा निवाडा झाला. राजाच्या समोर हजर केलं. महाराज, जनतेच्या द्रव्यावर साधूचं सोंग घेऊन याला द्रव्यावर दंड म्हणतो, चोरी करतो, याला दंड द्या. सगळं धन याच्या जवळ सापडला. राजाने विचार केला, राजाला राग आला. तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना खरे साधुसंत बदनाम झाले. वेश साधूचा घेतलास आणि द्रव्याची चोरी केलीस, तुला दंड देण्यात येतो. याला सोळावर बसवा. मांडव्य ऋषींना काहीच कळत नव्हतं. चूकच नाही माझी, राजा माझी चूक नाहीये. ऐकतो कोण? सगळ्या प्रचंड जनता तुम्ही 16च्या ठिकाणी. मांडव्य ऋषीला आनंद बसवलं आणि तो सूर असा फिरून वर खाण्यात गेला. महात्म्याच्या खालून सूर असा बसवल्यानंतर पोचला तो टचकन डोळ्याला पाणी आलं. दोष कोणालाच दिला नाही, दोष दिला आपल्या कर्माला. काहीतरी माझं कर्म असेल म्हणून मला विनाकारण कारण नसताना हा भोग आहे. क्षणामध्ये सुराचं पाणी झालं. सूर निघून पाणी राजाच्या प्रजेच्या लक्षामध्ये आलं. सुराचं पाणी होतं म्हणजे काय? ताकद साधी का महाराज? राजाच्या लक्षात आलं आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. हा कोणीतरी मोठा नाही. पाय धरले राजा, महाराज मला माफ करा, तुमचा अधिकार एवढ्या मला माहिती. मला काय माहिती सैनिकाने मला जे सांगितलं मी कसा न्याय दिला. मला नाही ओळखता आलं तुम्हाला, तर मला शांत देऊ नका. मांडव्य ऋषीने सांगितलं राजाला, तू बाजूला सर, चूक तुझी काय? तुझ्या पुढे जसं आलं तसं तू न्याय दिलास. चूक तुझी नाही, चूक माझ्या कर्माची. आता काय कर्म चुकलंय ते मला एकदा बघू द्यायच. मांडव्य ऋषी तिकडून यम करू नये. कर्माचा लेखा जोडा कुणाकडे? धर्मराज यमराज. कोणाच कामाचा राजा यमराजाकडे गेले. कडाडले मांडव्य ऋषी क्रोधामध्ये वगैरे, यमराज बाहेर. मांडव्य ऋषीचं तेज डोळ्यातले आग बघितल्याबरोबर यमराज थरथर कापत.
काय चूक झाली, एवढ्या क्रोधामध्ये का आला? तुझं ते दफ्तर काढ, मला काय चुकलं सांग, खातं काढ ना. मी मला जसं आठवतं कुठल्याही जन्मातली स्मृती सांग, पापच केलं नाही, एवढा निष्कलंकित आहे मांडव्य, मग मला सुळावर का बसवण्याचा भोग आला? कुठलं कर्म आहे शिल्लक काढलं? यमराजाने काढलं रजिस्टर, यमराजाने काढलं सांगितले मांडव्य रजिस्टर, मी विनाकारण कशाला त्रास देऊ तुम्हाला? और जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो. तुमचे कर्म शिल्लक भोगायचं, त्याला भोगायचं मांडव्याने सांगितलं काय करणं असं भोगाय सांग, काय करणं? यमराजांना सांगितलं गेल्या जन्मामध्ये 3 जन्मापूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीच्या जन्मामध्ये बालपणी तुम्ही खेळत असताना एका आळीच्या अंगामध्ये काटा टोचलेलं कर्म राहिले. त्या आळीला काटे जेवढे टोचताना त्याला वेदना झाल्या, का काटे टोचल्यामुळे तो तुम्हाला सूळ टोचल्यामुळे झाला हा तुमच्या कर्माचा भोग. वैशी वैशी कर्म लेखा, वैशी वैशी कर्म लेखा, वैशी वैशी जन्मामध्ये तुम्ही खेळत असताना एका आईच्या अंगामध्ये काटे टोचले, म्हणून तुम्हाला सूळ टोचतो, त्याचा भोग आहे तो. महात्म्याची ताकद सांगतोय ना, पाठीमागं काढायची. मांडव्याने सांगितलं यमराज कोणी केलं रे तुला धर्मात मूर्खा? कसला धर्म करतो तुला? काय मला बोला, तुला आता मी धर्मशास्त्र सांगतो. तू धर्माला आलेस ना, आता धर्मशास्त्र आहे. मी आईच्या अंगामध्ये काटे टोचले त्यावेळेस माझं वय किती बघत? 4 वर्ष बालपणाच होतं. शास्त्र असं सांगतंय 5 वर्षाच्या आतल्या बालकांना केलेल्या सगळ्या क्रिया कर्मात नाही दिले देतात. बरोबर? 5 वर्षाच्या आतल्या बालकांना जेवढ्या क्रिया केल्या त्या कर्मात येत नाहीत, त्याचं नाव लीला आहे. आणि लीलेचा भोग नसतो, कर्माचा भोग असतो. म्हणून देवाचं कर्म नाही, देवाच्या काय लीला, म्हणून त्याला भोग नाही. नये पार्थास्मी कर्तव्यम प्रवेशु लोकेशु चिंतनम. मला कर्म नाही, माझा जन्मही नाही, माझा कर्मही नाही. जन्म कर्मच देवाचं महात्म्याचा जन्म आणि 5 वर्षाच्या आतल्या बालकाच्या क्रिया या सारख्या आहेत. विडाला विडाला आता तुम्ही कशी क्रिया करा, त्याचं नाव कर्म. आणि 5 वर्षाच्या आतल्या लेकरांना कुठलीही क्रिया करूया, ते कर्म नाही, ती लीला. आणि लीलेचा राग नाही हो, कर्माचा. आता तुम्ही चलत चलत तिथून मरून जाऊन एखाद्याला चुकून लागला, जाणून बोलू नका, चुकून चुकून लागू द्या. आणि ते तुमच्या माहितीला सगळं नाही, त्याला लागले त्याला ते म्हणे तुमचा पाय मला लागला की धन्य झाला.
असं होईल का? काय तुझं डोळ्यात काही गेलं काय? हा, डोळं दिसत नाही. चुकून लागली वय, तुझी चुकून लागली वय. वाढलं का राहिलं अजून मला काय नाही हो, खरंच चुकून लागले. मग शेजारी आता मला म्हणले चुकून लागले असं. तुम्ही जरा हो ह्याची चुकून नाही लागला. मला काय माहिती कसा आहे ते, उगच खाणलेली नाही मला. सहज लागली तरी वाढलं का नाही, भांडण लागले का नाही, ती लात लागलेली सहज घडलेली क्रिया, तरी पण त्याचं झालं कर्म आणि त्या कर्माचा भोग म्हणजे भांडण. सहज लागली क्रिया तरी ते कर्म आहे ना. का आणि एखाद्या बाईला लहान लेकरू शेजारणीचं ठेवलं मांडीवर, कोणाचं शेजारणीचं 1 वर्षाचं लेकरू, 6 महिन्याचं लेकरू, 2.5 वर्षाचं घेऊन आणि त्या बाईनं असं मांडीवर घेतलं. कमीत कमी 10 लाख आणतं ते असं खेळत त्याच्यासाठी. किती लाख आणतं का नाही. मग कुठल्या तरी बाईनं खाली ठेवून त्याला जवळ उचलं. त्या बाईला त्या लेकराच्या लाखाच्या कधी राग आला का? कुठल्याच तरी बाईला येईल का? काय येत नाही. त्यानं लाखा किती आणल्या? 10. तरी त्याचा राग नाही आणि त्याची चुकून लागली होती. लाखा दोघांनी आणलं पण कळालं एकाच्या लाखाचं कौतुक झालं. बाई काय पाय पाय खेळत आहे, काय पाय म्हणते, काय लाख आणते. आमचं झोपत उठतच नाही माहिती. बरोबर. म्हणजे त्यानं लाख आणल्या त्याचं कौतुक आणि ह्या कोणग्याची चुकून लागली तरी बाहेर. एकाची लीला आहे आणि एकाचं कर्म आहे. विडाला विडाला मांडवी ऋषीने सांगितलं यमराज 5 वर्षाच्या आत माझं वय होतं. त्यावेळेस माझ्याकडून जीही क्रिया घडली त्याला तू कर्म कसं समजलंस? 5 वर्षाच्या आतल्या क्रिया लिलेमध्ये येतात. निरागस असतं कारण त्या क्रिया करण्यामागे त्याचा कसलाही हेतू नाही. यमराजाने माफी मागितली मांडवी ऋषीच्या समोर. खरं महाराज हे शास्त्र माझ्या लक्षात आलं, मला माफ करा. तुला वाटतंय का मी तर धर्मसभेमध्ये बसून लयच मृत्यू लोकांच्या लोकांना भोग देईल. माझा शाप आहे तुला. तू इथून मृत्यू लोकांमध्ये जाऊन तुला 1 जन्म घ्यावा लागेल, गर्भवासाला जावं लागेल आणि माझ्यासारखं तुला एक दुःख भोगावं लागेल. आणि तो यमराज 5 पांडवांचा मोठा भाऊ धर्मराजांमध्ये युधिष्ठिर म्हणून जन्माला आला. मांडवी ऋषीचा शाप. हे सगळं प्रकरण का सांगितलं माहिती आहे तुम्हाला? लक्षात आलं का तुमच्या? पाठीमागला अवलोकन करून जरी विधीची जरी चूक झाली तरी त्या विधीला धरून मार्गाला उभा करण्याची ताकद म्हणजे महात्म्याची. विडाला जो व्यक्ती जे व्यक्तिमत्व विधीला सुद्धा धरून उभा करू शकतो, चूक आहे तुझी असेल महाराज, ती ताकद आहे अवलोकनाची. तुकोबांनी अवलोकन केलं आणि अवलोकन करल्यानंतर तुकोबांच्या लक्षात आलं मी ज्याच्यासाठी जन्माला आलो माझा एकही क्षण आहे. शिंक चांगली खोकला एवढा वेळ वाया गेला. आणि हे पाहिल्यानंतर तुकोबांना माझं मला कौतुक वाटलं आणि तृप्तीचा ढेकर आला, स्वाभिमान झाला, स्वतःला कौतुक वाटलं आणि माझा जन्म धन्य झाला. आणि या धन्यतेचे तृप्तीच्या ढेकराचे आणि या पूर्णत्वाचं शब्द अभंगाचं पहिलं
आशा वासना अपेक्षा प्रश्न काही शिल्लकच नाही ना. आणि जिथं आशा अपेक्षा वासना प्रश्न शिल्लक असते तिथं आजी परत आणि साचे म्हणता येतं. जन्मालो त्याचे सोपे काहीतरी राहतच, शिल्लक राहतच. आणि मगाशी सांगितलं आम्ही जन्माला आलो याचा मला अभिमान वाटावा. आम्ही वाया नाही गेलो, चुकीच्या मार्गाला नाही गेलो, ज्याच्यासाठी आलो होतो तेच बरोबर. किती गोड शब्द धन्य आम्ही जन्मालो, धन्य अभिमानानं सांगतो वाटतं. धन्यामी आजी फळ झाले साचे, फळच मिळालं मला. तुकोबांना विचारलं बाकीच्यांना मिळालं नाही, तुम्हाला कसं काय मिळालं? म्हणजे बाकीच्या नामांकार होता ना म्हणून त्यांना मिळालं. मी जन्माला आलो त्याचं फळ मला मिळालं, तर माझ्या अहंकारानं माझ्या साधनेने मिळालेलं नाही. हे सगळीची किमया आणि चमत्कार घडला ना, हा कोणामुळे घडला? त्याचं स्पष्टीकरण दिलं. हे कशामुळे घडलं? तुम्ही
अख्खं जीवन व्यवस्थित सांभाळा, पण एक चूक झाली तरी पुन्हा सारखं नाही करत. एक घागरभर दुधामध्ये एकच मिनिटाचा खडा पडू द्या, किती एवढाच अख्ख्या दुधाचा. तुम्ही जीवन एवढं दिव्य जाता, पण एक जागेवर जरी तोल ढासळला तरी आधी फळ झाले साचे असं म्हणता येत. आयुष्य काढलो एका बाईने ब्रह्मचारी म्हणून संन्यास घेतला. तरुणपणामध्ये कोवळी 15-20 वर्षाची असतात त्याग केला, म्हणजे मला त्यागी जीवन करायचं. आणि खरंच जगली ना बाई, संन्यास घेतला. अख्खा आयुष्य महाराज ब्रह्मचार्याने संन्यासपणामध्ये घालवलं. वयव्रत झाले, वयव्रत झाले. कोण कुठं ढासवू शकतो हे सांगतो मी बरं. एवढं सोपं नाही. सारखं तोलन फळ आणि साचे फळ. वयव्रत झाली, आयुष्यामध्ये कुठेच कलंक नाही लागली. आणि शेवटी अंतरुणावर खेळली, प्राण जायची वेळ आली. अत्यंत वेदना व्हायला लागल्या त्या व्याधीमुळे. मग शिष्य होत्या काही मुली, त्या मुलींना वाटलं आपल्या गुरुमाईला खूप त्रास व्हायला लागलाय, आपण कुणीतरी वैद्य आणला पाहिजे आणि थोडा उपचार केला. त्या विचारापुढे गेल्या, अनेक वैद्याला घेऊन आले. वैद्याला सांगितलं आमच्या आई साहेबांना थोडा त्रास होतोय, काहीतरी बघा. ते म्हातारी ही संन्याशी, आयुष्य घालवलेली संन्याशी ब्रह्मचारी. आता वैद्याने तिची नाडी तपासण्याचा हात नाडी तपासण्यासाठी हात हातामध्ये घेतला. आणि तो हात हातामध्ये घेतल्यानंतर प्राण जायच्या वेळेला त्या संन्याशी म्हातारीच्या मनामध्ये एक खळबळ झाली. पुरुषाचा स्पर्श एक समुदाय नसतो, मला आज लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. मोक्षाच्या आयुष्य दोन आणि त्या उड्या मोकळ्यामुळे पुढचा जन्म येशूचा मिळाला. विडाला काय सांगतो तोल कुठे डोस ढासळ आणि मला तोल ढासळायच्या टायमाला पण जायच्या टायमाला कोणीतरी सांगणार कोणाचाही ढासळ नाही असं नाही, पण नेमका तुमचा तोल जायच्या टायमाला तुम्हाला कोणीतरी सांभाळणार जातं. लढियाची भडका किरटी दिवसनी करोनी स्नेहाची दिटी खेळता पाठोपाठी माऊली धावे. लहान लेकरं नवीन चालायला शिकले, एक एक पाऊल जरा नवीन टाकायला यायला लय आनंद होतो त्याला. मला चालायला यायला लागले, तो सारखं प्रयत्न करतो चालायचा बघायचा, पण त्याला आणखी कळत नसतं मी आणखी चांगला चालू शकत नाही. म्हणजे त्याच्या मस्तीमध्ये चालायला लागतो आणि एक एक असा पाऊल उचली चालता 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 करून असं पडायला लागलं की घाबरतो. मी आता पडलो आणि असं घाबरायच्या टायमाला पाठीमागून माय उभी असते ती पटकन उचलली हसायला लागतो. माय पाठीमागे ते त्याला माहीत नाही, पण माय पाठीमागं होती. आपल्याला पडायच्या टायमाला उचललं तिनं, आपल्याला तोल जायच्या वेळेला तिनं सांभाळलं. लेकराला सांभाळणारी पाठीमागं हात लावून स्नेहाची दिकी करून तिची माय चालते ना 2 हात बसला करून माझं बाळ पडेल म्हणून
बाळाला माहित नाही माझं माय हा धरून घे, ते त्याच्याच मस्तीत आहे. पण माय उभे ना तसं नाही करायचं. जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं सार्थक होण्याच्या वेळेला जर कुठं करून घ्यायची वेळ आली तर सामान्य संत किंवा सद्गुरू पाठीमागे ज्याच्या पूजेनं त्याला द्यायची गरजच नाही. विडाला साध्याशी प्राप्त झालो, मी एकरूप झालो, माझ्या जन्माचं सार्थक झालं, अभिमान वाटतोय. पण मी घासवलो नाही, करलो नाही आणि मी सार्थक झालो. याचं कारण तुम्ही सांभाळली. तुम्ही मला देव सांभाळायचं नाही, देव नाही सांभाळ. देव फक्त काय म्हणायचं निर्माणीच्या वेळेला, निर्माणाच्या वेळेला आम्हाला इथं पावला पावला सांभाळायला नारद म्हणे आम्ही देवाला हेच मागून घेतलं, देवा तुझ्यासोबत झाला, तू काही कामाचा नाही, तू मोठा करायला, तू एक काम कर, या संतांशी मिळवली हेची मदत देईल आणि देव स्वतः असं मी सांभाळतो ना, तुझा काय भरोसा नाही, तुला सांभाळायचं. कधी तुझा धावा करायचा, तुझी स्तुती करायची, मग तू प्रसन्न व्हायचा असेल, मग तू आमच्यासाठी करायचा असं नकोच. तू काय करतो, आम्हाला काय कर, संतांचा या संतांशी मिळली हेची मदत देईल आणि काही तुम्ही हसू नये, तुमची बदनामी होऊ नये, तुमची अपकीर्ती होऊ नये याची काळजी देवाला जास्त आहे, संतांना जास्त. तुका म्हणे संताला जमाची, तुका म्हणे संताला जमाची, तुका म्हणे संताला जमाची, तुका म्हणे संताला तुमची इज्जत जाऊ नये, तुमची अपकीर्ती होऊ नये, तुमची बदनामी होऊ नये, तुमचा कुठे तोल जाऊ नये, तुमचा कुठे पाय घसरू नये, म्हणून तुम्हाला पावला पावलावर अशी सांभाळणारी माय म्हणजे सण. आणि ती सांभाळणारी माय त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्यानं स्वाभिमानानं सांगावं, जन्मा आलो त्याची नाही सांगायचं, काय सांगावं, हे सांगावं पुन्हा ज्याला सांभाळणारा मिळाला त्यांना. विडाला असं सांभाळणार, बोलणार, असं तुम्ही घेतलं ना, मग ते सांगतात लावण्या हात दुःखाच्या वेळेला, अपकीर्तीच्या वेळेला, बदनामीच्या वेळेला त्याला तोड काढायला जातात. कुणी जवळ घेत नाही, रक्ताची माणसं सुद्धा करून जातात, डाळ होता. त्यावेळेस फक्त एकच कुस असते, त्या कुशीमध्ये शिरता येतो हे माणूस जवळ घेतात. लावण्या हात सांगितलं काय, सांगितली चिंता नकरावी. आणि मग एवढा आनंद घेतल्यानंतर काय म्हणायचं म्हणजे
असणारे समजणारे संत मला मिळाले, म्हणून माझ्या जीवनामध्ये कधी काही गोष्ट घडलीच नाही, निष्कलंकित जीवन आलं. उदक चूक खायच्या टायमाला मला समजणारे होते ना, त्याच्यामुळे माझ्या जन्माची मला चिंता करायची गरज पडली नाही. जन्म आरोग्याची आजी फळ झाली साची, पण याला कारणीभूत कोण? तुम्ही सांभाळले संती, म्हणून भय निरसली खंती. विठोबार कुमारी नेमकी सार्थकता कशाला म्हणतात? सार्थकता त्याला म्हणतात तुम्ही ज्या कामासाठी जिथे गेला ते काम तुम्हाला मिळालं आणि त्याची फलप्राप्ती झाली, ते सार्थकता. त्याची प्राप्ती नाही झाल्यानंतर सार्थकता कशी म्हणता येईल? नाही म्हणता येत. मी परमार्थामध्ये ज्याच्याकरिता आलो, जी इच्छा करून आलो, ती इच्छा माझी पूर्ण झाली, कृत्य झालो. मी जन्माला आलो त्याचं सार्थक याच्याकरता म्हणतो की मी जी इच्छा केली होती ती मला प्राप्त झाली. काय इच्छा होती मग परमार्थामध्ये आल्यानंतर? परमार्थामध्ये एकच साधलेली एकच इच्छा. कोहम कथमिदं जातं को वै कर्ता शक्यते. मी कोण याचा शोध लागला की परमार्थ संपला. विडाला विठाला याचा शोध लागला की मग कृत्य झालं. त्याच्या पुढे प्राप्त करण्याचं दुसरं पुन्हा नाही. अहम ब्रह्मास्मि अयम आत्मा ब्रह्म सर्वं खरोदिदं ब्रह्म या महावाक्याच्यावर आरूढ झाला. संपला. कृत्य झालं. मग हे मी कोण आहे याची ओळख पुन्हा करून दिली. देवाला दिली का? नाही. सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तुदा गेली. पण गेलं काय? माझे रूप मज दाविले डोळा, दिधली प्रेम करा ज्ञान मुद्रा. मी कोणी माझी मला स्वस्वरूपाची जाण करून दिली, म्हणून कृत्य झालो. इच्छा केली कृपावरून. म्हणजे कशामुळे झालं? तुम्ही सांभाळले संती, भयनिरसली खंती. आपल्याला मिळालेल्या वेळेच्या आत सज्जन गोड असा आपल्याला महापुरुषांच्या पदस्पर्शाने कृपाशीर्वादाने पावन झालेली ही डोंगर कट्ट्यातील गोड अशी भूमी म्हणजे गावगा. परंतु त्या वैकुंठवाशी डोळे भगवान बाबा आनंद भाऊ महाराज, ईश्वर महाराज आणि करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने वार्षिक नियमाप्रमाणे 49व्या वर्षामध्ये आपला आपला हरिनामसभा प्रवेश करता. आपले म्हणजे पुढच्या वर्षी तुमचा सुवर्ण महोत्सव आहे. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आहे का? लक्षामध्ये आहे ना? 49व्या वर्षामध्ये आजची ही 5व्या दिवसाची वैकुंठ सेवा वार्षिक पद्धतीने समस्त गावकरी मंडळी गावकरीकरांचं असलेलं प्रेम, माझ्यावर असणारा लळा म्हणजे वाढ, या आग्रहास्तव प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. माझ्या बुद्धीला झेपेला असतो. सद्गुरू एकनाथ महाराजांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने जीवन सार्थक कसं करावं, झालं पण याचा अवलोकन सतत माणसांना कसं करत राहावं, पापापुण्याचं चिंतन करत राहावं, झालेल्या चुका पुन्हा करू नये, योग्य कामे पुन्हा करत राहावे, या अवलोकनाच्या पद्धतीमधून आपलं जीवन कसं आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते पाहण्यासाठी आणि ते विचारण्यासाठी कोणीतरी सांभाळणार
या सुंदर अशा विषयाचं विवेचन मला जमेल अशा पद्धतीने तुझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते माझ्या एकनाथ महाराजांचं, चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष. पुन्हा एकदा डॉक्टरी मंडळी गौंदरेकरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, साष्टांग दंडवत, अशीच सेवा साधू संतांची सर्व मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी, आयोजक नियोजक मंडळी, आदरणीय परमपूज्य उपस्थित असलेले आमचे विष्णू बाबा शिंदे गायनाचार्य, आमचे परमेश्वर महाराज सोजे, त्याचप्रमाणे आमचे कौर महाराज, त्याचप्रमाणे आमचे मधुबोळा, त्याचप्रमाणे मधुमस्ता, त्याचप्रमाणे आमचे समीर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अर्जुन बाबा, त्याचप्रमाणे आमचे बिलके नाना, कार्यक्रमाचं गोड असं नियोजन करतात आमचे तरुण तरफदार कीर्तनकार, आपल्या गावचं भूषण. आणि खरंच सांगू का तुम्हाला, मी आजपर्यंत कधी म्हणलो नाही, म्हणत नाही, मला स्तुती करायची सवय नाही, पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, मान असो अपमान असो, सुख असो दुःख असो, शेवटी आपल्याच माणसाजवळ असतो. आपल्या मात्र भूमीतल्या हर एक व्यक्तीचा आपला अभिमान आणि स्वाभिमान पाहिजे. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी परमार्थाचं इथपर्यंत गंगा चालवत आहात, ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आम्ही तुमचा सगळ्यांचा आदर करतो करून म्हणतो, पण इथून तुम्ही प्रपंच जो आतापर्यंत करत आणलाय, म्हाताऱ्याने केलेला प्रपंच पुढं चालवावा बुडवावा अशी त्याची इच्छा असते ना. मग तुम्ही वारकरी संप्रदायाची पताका परंपरा इथपर्यंत चालवत आणली ना, आता ही परंपरा तुमची पुढे चालत राहावी याच्यासाठी आमच्या सारख्या तरुण मंडळींच्या पाठीमागं उभं राहणं तुम्ही अत्यंत गरजेचं आहे. तरी परंपरा असतात म्हणून आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचा स्वाभिमान, येणाऱ्या काळामध्ये सुंदर अशा प्रकारचं संप्रदायाची सेवा करण्याचं त्यांच्याकडे धमक आहे, व्यक्तिमत्व आहे, गोड कीर्तन करतात, स्वर चांगला आहे, ताल चांगला आहे, ज्ञानेश्वरीचा आठ्याचा सुंदर अभ्यास चांगला आहे आणि त्यांची अनेक कीर्तन आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव भूषण करतील. विलास महाराज बळे अत्यंत सगळ्या डॉक्टरी मंडळींना मिळते, बाकी काही काढायचं नाही, लोक लावायचं नाही. संप्रदायाच्या बाबतीमध्ये आपला केला सरकला पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी त्यांच्या समर्थपणे पाठीमागं राहायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळवायची. म्हणून सगळ्यांचे आधार, संस्कृतीचे आधार, मी सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून शेवटच्या चालीला विराम देऊन शेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर